नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या सर्वांची जशी की मागणी होती डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट एसएससी डिप्लोमाचे ॲडमिशन कधी सुरू होणार, तर त्याचं नोटिफिकेशन आत्ता आलेलं आहे. आपण बघूया की थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया काय असणार आहे, पात्रता काय असेल, प्रवेशाचे वेळापत्रक काय असणार आहे आणि जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तेही पाहूयात. तर चला करूया ह्या व्हिडिओमध्ये सुरुवात. तर जसं की आपल्या सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो की हे आहे DTEचं संकेतस्थळ, आणि या संकेतस्थळावरून आपल्याला आपल्या ज्या विविध ॲडमिशन प्रक्रिया आहेत तिथे जाण्यासाठी लिंक आहेत. आपण ह्या बाकीच्या लिंकबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. आत्ता नवीन इथं लिंक त्यांनी दिलेली आहे. तुमच्या जर वेब ब्राउझरमध्ये दिसत नसेल तर एकदा रिफ्रेश करा, तुम्हाला दिसेल डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशनचं त्यांनी संकेतस्थळ सुरू केलेलं आहे. प्रिलिमिनरी काही इन्फॉर्मेशन अपलोड करून ठेवलेली आहे. हळूहळू त्यामध्ये सुधारणा होत जाईल, त्याच्यामध्ये माहिती अपलोड करत जातील. हे तुमचं संकेतस्थळ आहे. इथून तुम्हाला या वर्षीची ॲडमिशन प्रक्रिया राबवायची आहे. इथे बाकीची या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट लॉग इन, ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशनची लिंक तिथं असेल, लॉग इनची लिंक आहे. तुम्हाला बाकीचे जे रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन इथे अपलोड केली जाईल. नोटिफिकेशनमध्ये लवकरच नोटिफिकेशन आणि न्यूजमध्ये नवीन आलेल्या न्यूज किंवा नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील. इथून तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं, इथून लॉग इन करायचे. अजून या लिंक चालू झालेल्या नाही आहेत, 17 तारखेपासून सुरू होतील. तेव्हा आपल्याला इथे मुद्द्याची माहिती आपण घेऊच आणि स्टेप बाय स्टेप ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मही बघू. आत्ता आपण बघूया की पात्रता काय असेल. तर ॲडमिशनसाठी तुम्हाला जर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घ्यायचं असेल डिप्लोमासाठी तर त्यासाठी काय पात्रता, तर पहिली गोष्ट तो भारतीय नागरिक असला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह, फिजिक्स केमिस्ट्री या अनिवार्य विषयासह त्याने बायो किंवा खालीलपैकी एक विषय घेऊन 12वी उत्तीर्ण तो झालेला पाहिजे. मॅथमॅटिक्ससह जर तो विज्ञान 12वी सायन्स पास असेल, किंवा तुमच्या टेक्निकल सब्जेक्टसह 12वी तुम्ही पास असाल, किंवा व्यावसायिक विषयांसह तुम्ही 12वी पास असाल, किंवा 10वी नंतरचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा जर तुम्ही ITIचा डिप्लोमा, तुमचा ITIचा ट्रेड जो तुमचा उचित ट्रेड असेल तो तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला तिथेही ही सर्व माहिती भरायची आहे. ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरायला जाऊ त्यावेळेस आपल्याला काही नोंदणी शुल्क लागणार आहे, आणि ते जर आपण सर्वसाधारण विद्यार्थी ओपन आणि OMS स्टुडंट्स असतील, म्हणजे महाराष्ट्र राज्याबाहेरचं स्टेटस असणारे स्टुडंट, त्यांना 400 रुपये फीज, आणि महाराष्ट्रातील जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहेत जसे की SC ST NTVJ DT आणि OBC SBC SCBC EWS या उमेदवाराबरोबरच जे PWD दिव्यांग उमेदवार आहेत त्यांनाही 300 रुपये नोंदणी शुल्क पडेल. पुढे बघूया थोडंसं प्रवेशाचं वेळापत्रक बघूया. तर ऑनलाईन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल करून दिला जाईल 17 ऑगस्टपासून तर 27 ऑगस्टपर्यंत तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. सेम आहे आपण जसं मागच्या डिप्लोमाच्या याच्यामध्ये वेळापत्रकाप्रमाणेच, जसं आपण बघितलं जे 2 स्क्रुटिनीच्या पद्धती आहेत. कोविड-19च्या या उद्भवलेल्या प्रमादामुळे आपण स्क्रुटिनीचे ही तुम्हाला पद्धत उपलब्ध करून दिलेली आहे. पारंपरिक पद्धतीने तुम्ही FC सेंटरला जाऊन की FCला जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट किंवा कागदपत्रांची पडताळणी करू शकता. त्याच पद्धतीनं स्क्रुटिनी ही पद्धत यावर्षी नवीन इंट्रोड्यूस केली आहे. आपण ज्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहेच मागच्या व्हिडिओमध्ये. त्याप्रमाणे तुम्हाला 18 ते 27 पर्यंत कागदपत्रांची पडताळणी केली जाईल स्क्रुटिनीद्वारे, किंवा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीद्वारा ही होईल. त्याच्यानंतर हे आपण बघितलेलंच आहे. याच्यात एकच मुद्दा असा की 27 ऑगस्ट नंतर जे लोक रजिस्ट्रेशन करतील या डेट नंतर त्यांची स्क्रुटिनी पद्धतीने आणि प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीने नोंद होणारे, पडताळणी करणारे, परंतु ते डेटच्या आत म्हणजे 27 ऑगस्टच्या आत जे करेल ते कॅपसाठी ती मुलं इलिजिबल असतील. ह्याच्यानंतर करणारे कॅपसाठी इलिजिबल नसतील. ते फक्त संस्था स्तरावरील किंवा कॅप व्यतिरिक्त ज्या जागा असतील त्याच्यासाठीच त्यांचा विचार केला जाईल. तेव्हा मी आपल्याशी अपील करेल आपल्याला की आपण दिलेल्या डेटच्या आतच अर्ज भरावा. पुढे जाऊया की दुसरं संकेतस्थळावर आपण म्हणतो प्रोव्हिजनल जी गुणवत्ता यादी, तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित होईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल कधी, तर 30 ऑगस्टला लागेल. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या हरकती तिथे नोंदवू शकता. जर तुम्हाला काही प्रकारची अडचणी असतील त्या संकेतस्थळावर जी तात्पुरती गुणवत्ता यादी जिला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणू, त्याच्यामध्ये काही अडचणी असतील, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट सादर करायचे असतील दरम्यान आलेले, किंवा काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करायच्या असतील तर या दरम्यान तुम्ही करू शकता. तुमच्या काही अडचणी असतील, तुमची काही तक्रार असेल गुणवत्ता यादीबाबत तर ती तुम्ही नोंदवू शकता. दोन्ही प्रकारे तुम्ही जे स्क्रुटिनी पद्धत निवडलेल्या उमेदवारांसाठी वेगळी पद्धत आहे, प्रत्यक्ष स्क्रुटिनी जी निवडलेली आपण हिचा उहापोह मागच्या व्हिडिओमध्ये केल्याच आहे. कोणाला काही
प्रॉब्लेम असेल तर किंवा ज्यावेळेस आपण ही गुणवत्ता यादी प्रदर्शित होईल तेव्हा आपण याविषयी डिस्कस करूया. आणि तुमची अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट येईल 4 सप्टेंबर रोजी. सध्या पुरतं एवढं वेळापत्रक आलेलं आहे. ज्यावेळेस तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल, फायनल गुणवत्ता यादी येईल, तेव्हा पुढचं इत्थंभूत वेळापत्रक आपल्यासाठी प्रदर्शित केली जाईल त्यांच्या संकेतस्थळावर. त्यावेळीही आपण याचा उहापोह करूच. काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथं डिस्कस करूयात. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की थेट द्वितीय वर्षाच्या पदविका प्रवेशामध्ये कोणताही संस्था स्तरावरील कोटा नसतो, म्हणजे मॅनेजमेंट कोटा हा नसतो. परंतु शेवटच्या फेरीनंतर, यंदा 2च फेऱ्या होणार आहेत, 2 फेरी झाल्यानंतर प्रवेशाच्या, त्याच्यानंतर ज्या जागा रिक्त राहतील त्या संस्था भरल्या जाऊ शकतील, परंतु त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणता येणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा आपण की डायरेक्ट सेकंड इयरसाठी मॅनेजमेंट कोटा नसतो. कोणत्याही इंजिनिअरिंगच्या पदवीच्या असो किंवा पदविकाच्या असो, म्हणजे डिप्लोमाच्या असो किंवा डिग्रीच्या असो, डायरेक्ट सेकंड इयरसाठी मॅनेजमेंट कोटा किंवा संस्था स्तरावरील कोटा हा नसतो. शेवटच्या फेरीनंतर राहिलेल्या जागा मात्र संस्था भरू शकतात, परंतु त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणता येत नाही. ITI उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारासाठी तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भराल किंवा ज्यावेळेस मेरिट लिस्ट बनेल त्यावेळेस तुमचे जे टोटल गुण आहेत, या शब्दाचा अर्थ ITI CTS किंवा ATS करणारे जे विद्यार्थी त्यांच्या शेवटचे जे वर्ष असेल त्याचे एकूण गुण किंवा शेवटचे जे 2 सत्र असतील, 2 सेमिस्टर असतील त्याचे एकूण गुण हे तुमचे एकूण गुण मानले जातील या 2 सेमिस्टरचे किंवा शेवटच्या वर्षाचे. तसेच जर तुम्ही COE कोर्स करत असाल तर तुमचे जे 3ही गटांची ग्रुपची बेरीज करून तुमचे ते अंतिम गुण किंवा मेरिटसाठी जे लागणारे गुण आहेत ते असतील. ही गोष्ट आपण एक ध्यानात घेऊया. दुसरी गोष्ट, काही महत्त्वाचे मुद्दे अजून आपण डिस्कस करणार आहोत. त्यातलं म्हणजे की आपल्याला सीट मॅट्रिक्स संकेतस्थळावर अवेलेबल होईल. डायरेक्ट सेकंड इयरसाठी मंजूर प्रयोगक्षमतेच्या म्हणजे सँक्शन इनटेकच्या, प्रत्येक कॉलेजला जो सँक्शन इनटेक असतो त्याच्या 10% जागा असतील. जसं आपण मागच्या वर्षीच याच्यात डिस्कस केलं की ह्या जागा ज्या कमी केलेल्या आहेत 20%च्या 10%, तर ह्या 10% जागा आपल्यासाठी यावर्षीही आहेत. शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आता सध्या जी आपण ॲडमिशन सिस्टीमला उशीर का झाला, तर ॲडमिशन सिस्टीमला उशीर याच्यामुळे झाला की ट्रान्सफरच्या इंटरनल आणि आउट ट्रान्सफर चालू होतं. ह्या ट्रान्सफरची प्रक्रिया झाल्यानंतरही ज्या फर्स्ट इयरच्या जागा रिकाम्या असतील डिप्लोमा लेव्हलला फर्स्ट इयरच्या, त्याही जागा तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरमधून भरता येत असतात आणि त्याही जागा आपल्याला सीट मॅट्रिकमध्ये बसतील. त्याच्यासाठी संस्थेला त्यांच्या जागा कन्फर्म करायला लागतात. त्याच्यासाठी हा लागलेला वेळ होता, नाहीतर तुमची ही ऑनलाईन सिस्टीम जी आहे अर्ज प्रक्रियेची ह्यांच्यासोबतच झाली असती. तर त्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा या 10% बरोबरच आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये अवेलेबल होतील. तिथे आपल्याला गेल्यानंतर कळेल की प्रत्यक्षात कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत. तर ती एक महत्त्वाची बाब आपल्यासाठी आहे. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर त्याबद्दलही आपण डिस्कस करू. पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की जागांची विभागणी कशी असेल. ज्या काही 10% किंवा ज्या उरलेल्या जागा असतील, तर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस असतील, जे नॉन मायनॉरिटी आहेत त्यांच्या 100% जागा आहे. जनरल सीट्स असतील, मायनॉरिटीसाठी तिथे जागा नसतात. गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस मायनॉरिटी इन्स्टिट्यूट जे आहेत तिथे 50% जागा असतात. आणि सेकंड शिफ्टच्या ज्या असतील मायनॉरिटी तिथे 30% आणि 17% अशा जागा असतात. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा की अगर अनएडेड कॉलेजच्या बाबत आपण विचार केला तर प्रायव्हेट अनएडेड कॉलेज जे नॉन मायनॉरिटी आहेत किंवा मायनॉरिटी जे कॉलेज नाहीत तिथे 100% जागा ह्या जनरल सीट म्हणून होतात, तिथे मायनॉरिटीला नसतात. आणि ज्या मायनॉरिटी कॉलेज आहेत तिथे 51% मिनिमम 51% तरी त्यांना जागा भरायला लागतात त्या पर्टिक्युलर मायनॉरिटीमधनं. आता ज्या जागा असतात किंवा ज्या जागा ज्या आपल्यासाठी डायरेक्ट सेकंड इयरसाठी जागा येतील सीट मॅट्रिक्सप्रमाणे येतील, त्यात जनरल सीटचा आपण विचार केला तर त्याच्या आणि मायनॉरिटी कोटा ज्या काही आपण आत्ता मागे इथे ज्या आपण जागा बघितल्या, इथे ज्या जागा बघितल्या, तर या सर्व जागाची ही विभागणी केलेली आपल्या क्वालिफिकेशननुसार. तर HSC सायन्सवाल्यांसाठी जनरल सीटमध्ये 25%, तसंच मायनॉरिटी जर असेल तर तिथेही 25% त्या जागा त्यांच्यासाठी राखीव असतील. तसे HSC सायन्स विथ टेक्निकल असेल तर त्यांच्यासाठी 25% जागा. तसेच सायन्स विथ व्होकेशनल तुमच्या सब्जेक्ट्स घेऊन तुम्ही पास झाला असाल तर 25% जागा. आणि SSC विथ 2 वर्षाचा ITI किंवा तुमचा अप्रोप्रिएट ट्रेड असेल तर त्याच्यासाठी 25% जागा, अशी जागांची विभागणी केलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला हाही अंदाज येईल की आपल्यासाठी किती जागांची कशी विभागणी केली गेलेली आहे. तर चला या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं. जसे जसे अपडेट येतील तसे आपण डिस्कस करूया. मुलांच्या कमेंट्समधल्या आलेल्या समस्या घेऊनही आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया. तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर विषयावरती डिप्लोमा ॲडमिशनच्या विषयावरती व्हिडिओ हवा असल्यास मला कमेंट्समध्ये सांगा. आपण त्यावरही व्हिडिओ बनवून याबद्दलही जास्तीत जास्त स्टुडंटला फायदा होईल. जास्तीत जास्त ही जी पद्धत आहे कॅप पद्धत किंवा ॲडमिशनची पद्धत ही जास्तीत जास्त स्टुडंटला समजेल. या पद्धतीनं आपण पुढेही डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. इथे थांबूयात, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जाता जाता मी आपल्याला एक विनंती करेल की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.